नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आपण आज एकदम फास्ट प्रकारे तूप बनवूया. मी मिक्सरमध्ये तूप बनवत असते. खूप चांगल्या प्रकारे बनत असते आणि खायला पण चवदार लागते. हे मी अशी साय जमवून ठेवलेली होती फ्रीजमध्ये 10-15 दिवसाची आणि मग ती साय मी मिक्सरमधून अशी काढून घेत असते. हे अशाप्रमाणे ही साय काढून घेऊन मिक्सरमध्ये हे बघा, हे आता थोडंसं याला फिरवून घेत आहे मी. हे असं थोडंसं फिरवून घेऊन नंतर पाणी टाकल्याने लोणी छान आणि व्यवस्थित वरती येते. अगोदर थोडंसं फिरवून घ्यायचं त्याला पूर्ण साईलाच. अगोदर पाणी वगैरे टाकायचं नाही. पाणी नंतर टाकायचं थोडंसं फिरवून घेतल्यानंतर. हे असं आणि एकदम 4-5 मिनिटामध्ये आपलं तूप बनून तयार होते. खूप लवकर प्रक्रिया होते ही. मी नेहमी अशाच पद्धतीने तूप करत असते. मिक्सरमध्ये केल्याने जास्त वेळ जात नाही. मी हे असं पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता हे आपण लोणी काढून घेऊया. तूप कडवत असताना शक्यतो जर्मलचंच भांडं वापरा. त्याच्यामध्ये बूड वगैरे लागत नाही आणि करप सुद्धा लागत नाही. अगदी छान प्रकारे तूप कडल्या जाते जर्मन ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये. हे मी असे लोणी काढून घेत आहे पूर्ण. काढून घेतल्यानंतर याला आपण गॅसवर ठेवून छानपैकी व्यवस्थित कडून घेऊया. तूप करायला जेवढे कष्ट लागतात तेवढंच तूप छान लागते खायला पण. प्रत्येक जणाला तूप आवडत असते. हे बघा किती मोठे मोठे गोळे निघत आहेत तुपाचे, लोण्याचे. एवढ्या लोणीच्या गोळ्यामध्ये किमान माझं अर्धा ते पाऊण किलो तूप तयार झालेलं आहे. हे आपली पूर्ण लोणी काढून तयार झालेली आहे. त्याला आपण गॅसवर व्यवस्थित कडवून घेऊया. मस्त असं छान. आपण जसं जसं कडवतात तसं तसं आपल्या घरामध्ये तुपाचा वास दरवळत असतो. खूप वेळ लागते आता याला. हे असं वरती ठेवल्यानंतर गॅसवरती वितळल्या जाते आणि व्यवस्थित कडल्या जाते. हे असं व्यवस्थित कडवून घ्यायचं. मग काय आपलं तूप तयारच होते. एकदम चांगल्या प्रकारे आणि घरगुती गावरानी तूप घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार करायची ही नवीन आणि वेगळी पद्धत आहे ही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.